नमस्कार सर्वांना. आज मी तुम्हाला अतिशय सोप्या पद्धतीने आणि पौष्टिक डिंकाचे लाडू कसे बनवायचे याची रेसिपी दाखवणार आहे. खूप सोप्या पद्धतीने अगदी कोणीही बनवू शकेल अशी सोपी रेसिपी आहे आणि परफेक्ट प्रमाणासहित ही रेसिपी दाखवलेली आहे. तर रेसिपी शेवटपर्यंत नक्की पहा. एका कढईमध्ये अर्धी वाटी तूप घेतलेलं आहे, म्हणजे 100 ग्राम इथं तूप घेतलेलं आहे. तूप सुरुवातीला जास्त घ्यायचं नाही, कारण आपण डिंक तळताना तूप थोडंसं काळसर होतं, त्यामुळं तूप हे कमी प्रमाणात आधी घ्यायचं आहे. जसं लागेल तसं आपल्याला हळूहळू तूप घ्यायचं आहे. आता त्यासाठी इथं मी काजू, बदाम, मनुके आणि डिंक घेतलेला आहे. डिंक हा 200 ग्राम आहे. आता हे खारीक आणि खोबऱ्याचं हे भरड करून घेतलेलं आहे, म्हणजे खारीक मिक्सरमधून काढून घेतलेलं आहे आणि खोबरं किसून घेतलेलं आहे. आता डिंक 200 ग्राम आहे, ते छान असं आपण तुपामध्ये थोडंसं टाकून तळून घ्यायचं आहे. एकदमच टाकायचं नाही. एकदमच जर टाकलं तर डिंक आपला छान असा फुलून येत नाही. डिंक अजिबात कच्चा ठेवायचं नाही, नाहीतर आपला तो लाडू खाताना दाताला चिकटतो. त्यामुळे डिंक चांगला असा तळून घ्यायचा आहे आपल्याला. पटकन तळून होतो, डिंकाला फार असा वेळ लागत नाही तळण्यासाठी. त्यामुळं थोडंसं टाकून छान असा फुलेपर्यंत डिंक असा तळून घ्यायचा आहे. डिंकाचे लाडू म्हणल्यानंतर डिंक हा जास्तच लागतो, त्यामुळे इथे घेतलेला आहे मी. छान असा डिंक निवडून वगैरे घ्यायचा आहे. डिंकामध्ये घाण असती, त्यामुळं आधी निवडून वगैरे डिंक मग घ्यायचा आहे. पाहू शकता डिंक असं छान तळून झालेलं आहे. असं फुलवून घ्यायचा डिंक. आता हे तूप उरलेलं आहे, पाहू शकता कसं झालेलं आहे. आपला तुपाचा कलर थोडासा बदललेला आहे. आता त्यामध्ये काजू बदामाचे तुकडे घ्यायचे आहे, आपण कट केलेले छोटे छोटे असे. तुम्ही कोणतेही ड्रायफ्रूट घेऊ शकता यामध्ये. मी काजू आणि बदाम घेतलेला आहे इथं. ते देखील छान असे तुपात तळून घ्यायचं आहे छान असं. लाल झाल्यानंतर काजू बदाम देखील काढून घ्यायचं आहे. ज्या ताटामध्ये आपण डिंक काढला होता त्याच ताटामध्ये काजू आणि बदाम काढायचा आहे. आता त्याच तुपामध्ये आपण मनुके घेतलेले आहेत. हे मनुके छान असे फुगेपर्यंत परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. पटकन होतात हे मनुके देखील, पाहू शकता एकदम टम्म फुगतात. पण आपण तुपातून बाहेर काढल्यानंतर 2 मिनिटातच ते असे आकसून जातात. पण असे टम्म फुगेपर्यंत छान असे मनुके आपले परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये. पाहू शकता आता हे छान असे टम्म फुगलेले आहेत. मनुके यासाठी परतवून घ्यायचे की आपले लाडू जर जास्त दिवस राहिले तर ते खराब होत नाहीत किंवा बुरशी लागत नाही लाडूंना. त्यासाठी मनुके छान असे परतवून घ्यायचे आहे, कारण मनुक्यामध्ये ओलसरपणा असतो, त्यामुळे आपले लाडू खराब होऊ शकतात. म्हणून मी परतवून घेतलेले आहे छान असे. आता सर्व परतल्यानंतर ड्रायफ्रूट वगैरे, आता त्यामध्ये खजूर घेतलेला आहे इथं. खजूर देखील मी 200 ग्रामच घेतलेला आहे. ते देखील छान असं परतवून घ्यायचं आहे एकदम मऊ होईपर्यंत. पाहू शकता एकदम छान असं मऊ झालेला आहे आपला खजूर देखील. 5च मिनिटात होतो, जास्त असा वेळ लागत नाही खजूरला देखील. छोटासा एकदम गोळा तयार होतो त्याचा, पाहू शकता तुम्ही. आता आपला खजूर देखील परतवून झालेला आहे, काढून घेऊया साईडला तो देखील. आता इथं पावशेर खोबरं आणि पावशेर खारीकची अशी पावडर बनवून घेतलेली आहे मी. अख्खीही घेऊन तुम्ही तुपात परतवू शकता, पण अशी पावडर तयार करून घेतल्याने पटकन भाजण्यास किंवा परतण्यास मदत होते, जास्त वेळ लागत नाही. आणि एकसारखी सगळी पावडर आपली भाजली देखील जाते तुपामध्ये, त्यामुळं अशी पावडर बनवून घ्यायची आहे. जाडसर अशी भरड आहे, पावडर नाही भरड आहे. लाल होईपर्यंत छान अशी तुपावरती परतवून घ्यायची आहे ती देखील.
गॅस एकदम बारीक ठेवायचा आहे. मोठा जर ठेवला तर ती पावडर आपली खाली चिटकू शकते किंवा करपवू शकते. त्यामुळं छान असं बारीक गॅस करून मंद आचेवर चांगलं भाजून घ्यायचं आहे ते देखील. आता अर्धवट भाजल्यानंतर खारीक आणि खोबरं अर्धवट भाजलं की त्यामध्ये 1 चमचा 1 ते 2 चमचे खसखस आहे, पाहू शकता. छान अशी 2 चमचे घेतलेली आहे मी. ती देखील टाकून घ्यायची आहे, म्हणजे आपल्या खारीक आणि खोबऱ्यासोबत छान अशी ती देखील परतवून निघते. परत एकदा सर्व मिश्रण एकजीव करून परतवून घ्यायचं आहे तुपामध्ये छान असं. किमान 15 ते 20 मिनिटं लागतात. ही प्रोसेस तुम्हाला मी फास्ट दाखवत आहे, पण परतायला 15 ते 20 मिनिटं सहज लागतात. पाहू शकता आता छान असं हे परतलेलं आहे मिश्रण. कुठेही तळाला चिटकलेलं नाही, पाहू शकता तुम्ही. असं भाजून घ्यायचं छान असं. आता हे मिश्रण गार झाल्यानंतर मनुके पाहू शकता आकसून गेलेले आहेत आणि सर्व साहित्य गार झाल्यावरच मिक्सरमधून जाडसर अशी भरड काढायची आहे त्याची. खूप पण असं पावडर करायची नाही, भरड काढायची आहे. आणि आपण खारीक खोबऱ्याचं जे मिश्रण आहे त्यामध्ये टाकून घ्यायचं आहे. आपल्या लाडूमध्ये काजू 100 ग्रॅम आणि बदाम 100 ग्रॅम घेतलेले आहेत आणि मनुके 50 ग्रॅम घेतलेले आहेत. आता हे सर्व मिश्रण पाहू शकता छान असं मी भरड करून घेतलेली आहे आणि खारीक खोबऱ्यामध्ये मिक्स केलेली आहे छान अशी. आता आपण जे परतलेला खजूर होता तो यामध्ये मिक्स करायचा आहे. इथं एक कढई ठेवून त्यामध्ये तूप टाकून घ्यायचं आहे. आता इथं आपण पाक तयार करणार आहोत. आपलं सर्व मिश्रण हे 1 किलोच्या आसपास आहे. त्यानुसार आपलं जितकं मिश्रण असेल त्याचा अर्धा गूळ घ्यायचा आहे. तुम्ही एका वाटीने किंवा ग्लासने किंवा डब्याने मोजू शकता. जितकं आपलं मिश्रण येईल खाली आपण तयार केलेलं, तिच्या अर्धा आपल्याला गूळ घ्यायचा आहे. कारण यामध्ये आपण खजूर वापरलेला आहे, त्यामुळं ते जास्तच गोड होतं आपण जर गूळ जास्त वापरला तर. त्यामुळं आपल्याला इथं जितकं आपलं मिश्रण असेल तयार केलेलं त्याच्या अर्धा गूळ घ्यायचा आहे. आता सर्व मिश्रण एकत्रित करायचं आहे छान असं. खजूर असल्यामुळं काही ठिकाणी थोड्याशा गाठी होऊ शकतात, त्या सर्व फोडून घेऊन सर्व मिश्रण एकजीव छान असं हाताने करून घ्यायचं आहे. आता आपला गूळ वितळत आलेला आहे छान असा, पाहू शकता. गूळ वितळला की त्यामध्ये 1 चमचा विलायची आणि जायफळ पूड घेतलेली आहे मी. ते देखील छान असे हलवून घ्यायचे आहे. पाकामध्ये टाकल्याने काय होतं की आपल्या पूर्ण लाडूला त्याचा छान असा सुवास येतो मस्तपैकी. त्यामुळे इथं मी पाकामध्ये टाकून घेतलेला आहे. आता जितका हवा असेल तितका आधी आपल्याला थोडंसं ठेवून पाक मग ते मिश्रणामध्ये ॲड करायचं आहे. आता सर्व मिश्रण छान असं एकजीव करायचं आहे. आपल्याला गुळाच्या पाकाची आवश्यकता असली तरच नंतर घ्यायचं आहे. थोडंसं साईडला ठेवून मी परत मिश्रण एकजीव करत आहे. छान असं फास्ट पटकन असं छान असं मिश्रण हलवून घ्यायचं आहे. आता थोडासा पाक कमी वाटतो आहे तर राहिलेला पाकसुद्धा मी सगळा घेतलेला आहे. एकदम प्रमाण आपलं परफेक्ट आहे. आपलं मिश्रण जेवढं असेल त्याच्या अर्धा आपल्याला गूळ घेऊन परफेक्ट प्रमाण भेटतं लाडू वळण्यासाठी. एकदम जास्त गोड पण होत नाहीत आणि जास्त सप्पक पण होत नाहीत आणि मळायला एकदम सोप्या पद्धतीने हे लाडू जातात. आता हे गरम असतं तरी पण पटपट आपल्याला हे सर्व मिश्रण एकजीव करायचं असतं. दोन्ही हातांनी सर्व मिश्रण एकजीव करून छान असे आता आपण लाडू वळायला घेऊया. खूप जास्त वेळ लागत नाही लाडू वळायला, पटकन होतात. एकसारखे आपण छान असे लाडू वळून घेऊया आता. तसे ड्रायफ्रूट लाडू जरा वळायला कठीणच असतात, पण गरम गरम आपण पटकन वळून घ्यायचे आहे छान असे.
पाहू शकता मस्तपैकी आपला लाडू असा तयार झालेला आहे आणि अतिशय पौष्टिक, लहान मुलांपासून ते मोठ्यापर्यंत कुणालाही खाता येईल असे हे परफेक्ट आणि पौष्टिक लाडू तयार झालेले आहेत, पाहू शकता तुम्ही. आणि कोणालाही सहज बनवता देखील येतील. अजिबात अवघड अशी रेसिपी नाही आहे. तुम्हीही घरी बनवून पहा, कशी झाली ते मला कमेंटमध्ये कळवायला अजिबात विसरू नका. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करा. आता आपला हा लास्टचा लाडू वळून झालेला आहे, पाहू शकता. जर तुमचं मिश्रण या स्टेजला थोडंसं कडक झालं असेल तर थोडंसं गरम करून परत लाडू वळायला घ्यायचे आहे. एकसारखे असे मस्तपैकी लाडू वळून तयार होतात. आता माझे सर्व लाडू वळून झालेले आहे, पाहू शकता. एकदम मस्त असे न ओलसर राहता 1.5 ते 2 महिने हे लाडू आरामशीर राहतात. प्रवासामध्ये देखील तुम्ही हे लाडू नेऊ शकता. अजिबात खराब न होणारे छान